रुग्णालयाच्या थंडगार आणि शांत कॉरिडॉरमध्ये पावलांचा आवाज घुमत होता. 6 महिन्यानंतर अर्जुन आपल्या मायभूमीत परतला होता. अमेरिकेतील धकाधकीच्या आणि कठोर जीवनात त्याच्या आजीच्या थरथरणाऱ्या आवाजाने वारंवार त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात ठोठावले होते. त्याचा परत येण्याचा कोणताही विचार नव्हता, पण आजीच्या फोन कॉल्सनी त्याला परत येण्यास भाग पाडले होते. आजीच तर होत्या ज्यांच्यामुळे तो भारतात येऊन हवेलीत काही दिवस राहायचा, नाहीतर त्याला कोणाशी बोलायलाही आवडत नव्हते. प्रत्येक फोन कॉलमध्ये आजीचा उदास, दम लागल्यासारखा स्वर आणि मला भेटायला ये ही विनंती त्याला अमेरिकेत शांत बसू देत नव्हती. त्याला परत यावेच लागले होते, पण या परतीच्या निर्णयात त्याने कधीच कल्पना केली नव्हती की नियती त्याला अशा ठिकाणी आणेल जिथे एका क्षणासाठी त्याचे हृदय थांबेल, आयुष्य बदलून जाईल आणि जगण्यासाठी एक नवे कारण मिळेल. अर्जुन रुग्णालयाच्या कॉरिडॉरमधून चालत होता. हातात आजीच्या औषधांची यादी होती आणि नजर मोबाईलवर खेळली होती. अचानक एका स्त्रीचा आवाज ऐकू आला आणि जणू सभोवतालचे वातावरणच बदलले. तो आवाज थरथरणारा, घाबरलेला आणि अस्वस्थ करणारा होता. प्लीज डॉक्टर, माझी तब्येत खूप खराब आहे. कृपया एकदा तपासून घ्या. मला माहीत आहे डिलिव्हरीला अजून वेळ आहे, पण माझी प्रकृती बिघडत चालली आहे. माझे बाळ वेळेआधी. कृपया एकदा तरी तपासा. मला खूप वेदना होत आहेत. मी उभीही राहू शकत नाही. मी जिथे जिथे क्लिनिक्समध्ये गेले तिथे मला सरकारी रुग्णालयात जाण्यास सांगितले. मला माहीत आहे हे खाजगी रुग्णालय आहे, मोठे आहे, पण इथे माणुसकी तरी आहे ना. देवाच्या नावाने डॉक्टर, माझी मदत करा. मला खूप त्रास होत आहे. अर्जुनचे पाय थांबले. बाळ हा शब्द ऐकताच तो पुढे चालू शकला नाही. त्याच्यासमोर काही अंतरावर एक नर्स उभी होती. तिच्या आवाजात कटुता आणि डोळ्यात तिरस्कार दिसत होता. अर्जुनला वाटले की ती नर्स मदत करेल, पण तिचे शब्द ऐकून तो थक्क झाला. मी डॉक्टर नाही मॅडम, आणि इथे फक्त वैध मुलांची जबाबदारी घेतली जाते. तू अवैध बाळ घेऊन फिरतेस. तुझा नवरा कुठे आहे? या बाळाचा बाप कोण आहे? काय समजलीस? इथे आलीस म्हणजे आम्ही तुझी डिलिव्हरी करू? इथून निघ. हे खाजगी रुग्णालय आहे. इथे काही नियम आहेत. आधी नवऱ्याला घेऊन ये, मग तुझा इलाज करू. हे काही रस्त्यावरील दवाखाना नाही की तू आलीस आणि आम्ही तुझे ऐकले. अर्जुनने धक्क्याने पाहिले. एक तरुणी हात जोडून डोळ्यातून अश्रू वाहत थरथरत उभी होती. तिला उभे राहणेही कठीण जात होते. समोरची नर्स उद्धटपणे बोलत होती. ती तरुणी रडतच पुढे म्हणाली की देवाच्या नावाने नर्स, माझ्या ऐक. हे बाळ अवैध नाही. माझा नवरा आहे. माझे लग्न झाले आहे. तो माझ्यासोबत नाही. मी एकटी आहे. पण हे बाळ वैध आहे. माझ्या पोटात खूप वेदना होत आहेत. कृपया, मला खूप त्रास होत आहे. तू इथली नर्स आहेस. डॉक्टरांना सांग ना, ते नक्की माझ्या ऐकतील. देवाच्या नावाने माझी मदत कर. तिचे डोळे हळूहळू मिटू लागले होते. तिच्या आवाजात खरी वेदना होती आणि डोळ्यात असहाय्यता दाटली होती. अर्जुनचे हृदय जोरजोराने धडधडू लागले. त्याला एक अनामिक घबराहट जाणवू लागली. काही क्षण तो आपल्या जागेवरून हलू शकला नाही. त्याला वरच्या मजल्यावर जायचे होते, पण जणू काही अदृश्य दोरीने त्याला तिथेच खिळवले. त्याने हळूहळू त्या दिशेने पावले टाकली आणि जेव्हा त्याने त्या तरुणीचा चेहरा नीट पाहिला तेव्हा त्याचा श्वासच अडखळला. त्याचे हृदय एका क्षणासाठी धडकायचे विसरले आणि पायाखालची जमीनच सरकल्यासारखी वाटली. कारण ती तरुणी कोणी दुसरी नव्हती. तीच होती जिच्याशी त्याने 7 महिन्यांपूर्वी केवळ आपल्या स्वार्थासाठी लग्न केले होते. त्याने तिला फक्त आपल्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी पत्नी बनवले होते. ती रडत राहिली, विनवण्या करत राहिली, पण त्याने तिच्यावर अत्याचार करत तिला चिरडले. सकाळ होताच कुठलीही दया न दाखवता त्याने तिला तिच्या आईवडिलांच्या दारात सोडून दिले होते. तिचे आरोप, तिच्या किंकाळ्या, तिची असहाय्यता हे सर्व त्याने दुर्लक्षित केले होते. ती तरुणी जिचा पदर कधी काळी त्याच्या हातात होता, आज त्याच्याच बाळाची आई होऊन उभी होती आणि नर्ससमोर मदतीची भीक मागत होती.
अर्जुन एक यशस्वी उद्योजक होता. स्वतःची कंपनी चालवत होता आणि आता त्याचे मूल जे अजून या जगात आलेही नव्हते तेही जणू भीक मागत होते. सानिका, ती तरुणी, रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये पोटावर हात ठेवून वेदनेने तडफडत होती. तिचा त्रास वाढत चालला होता. तिच्या चेहऱ्यावर पिवळेपणा, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे आणि अशक्तपणाने झुकलेली कंबर दिसत होती. तिचा थरथरणारा आवाज पाहून अर्जुनचे हृदय फाटू लागले. नर्सच्या तुच्छतापूर्ण बोलण्याला थांबण्यापूर्वी सानिकाच्या शरीरात तीव्र वेदना उठली. तिची किंकाळी हवेत घुमली आणि ती भिंतीचा आधार घेत खाली बसली. पोटावर हात ठेवून घामाच्या थेंबांनी तिचा चेहरा चमकू लागला. तिचे ओठ पांढरे पडले आणि डोळ्यात प्रचंड वेदनेचे प्रतिबिंब दिसू लागले. क्षणभरासाठी नर्स ही घाबरली. तिला फक्त बोलून सानिकाला हाकलायचे होते, पण सानिकाची बिघडती अवस्था पाहून तिचे डोळे चक्रावले. अर्जुन जणू गहन स्वप्नातून जागा झाला. तो एकदम शुद्धीवर आला आणि सानिकाकडे धावला. इच्छा असती तर तो पळून जाऊ शकला असता, पण आपल्या अपत्यासाठी तो एक पाऊलही मागे टाकू शकला नाही. तो सानिकाला आधार देण्यासाठी पुढे गेला, पण त्याआधीच तिचे डोळे मिटले, शरीर शिथिल झाले आणि ती बेशुद्ध पडली. अर्जुनचे हृदय द्रवले. पुढच्या क्षणी त्याने तिला आपल्या मिठीत उचलले. त्याचे हृदय इतके जोरात धडधडत होते की जणू ते घशातून बाहेर येईल. त्याने नर्सकडे रागाने पाहिले आणि ओरडला, जा, ताबडतोब एक लेडी डॉक्टर बोलव, नाहीतर मी हे रुग्णालय बंद करून टाकेन. एक मुलगी त्यांच्या डोळ्यांसमोर तडफडत होती, भीक मागत होती आणि नर्स मात्र वैध अवैधच्या भानगडीत अडकली होती. देवाची शपथ, जर माझ्या पत्नीला काही झाले तर मी हे रुग्णालय बंद करून टाकेन, जा. नर्सला अर्जुनच्या मिठीत झुलणाऱ्या सानिकाची अवस्था पाहून धक्का बसला. त्याचे कपडे, त्याच्या बोलण्याचा रुबाब पाहून तिला समजले की हा कोणता तरी सामान्य माणूस नाही. ती काही न बोलता तातडीने लेडी डॉक्टर बोलवायला धावली. अर्जुनने सानिकाला घट्ट पकडून आपत्कालीन कक्षाकडे धाव घेतली. थांबणे त्याला योग्य वाटले नाही. तो कोणत्याही किमतीत तिच्या आरोग्याशी तडजोड करू शकत नव्हता. प्रत्येक पाऊलागणिक त्याचे हृदय जोरजोराने धडधडत होते. त्याची नजर कधी सानिकाच्या बेशुद्ध चेहऱ्यावर तर कधी तिच्या फुगलेल्या पोटावर जात होती. ते बाळ, त्याचे बाळ, हा विचारच त्याला विचित्र अवस्थेत ढकलत होता. आपत्कालीन कक्षात पोहोचताच त्याने सारिकाला रिकाम्या खाटेवर सावधपणे झोपवली. त्या क्षणी एक लेडी डॉक्टर आत आली. तिच्या हातात ग्लव्ज, चेहऱ्यावर गंभीरता आणि सोबत एक नर्स होती. सर, कृपया बाहेर जा, आम्ही उपचार सुरू करतो, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पत्नीची प्रकृती ठीक होईल, डॉक्टर म्हणाली. अर्जुनने नकारार्थी मान हलवली. त्याचा आवाज जड आणि ठाम होता की मी कुठेही जाणार नाही, तुम्ही उपचार सुरू करा आणि लक्षात ठेवा, जर माझ्या पत्नीला किंवा माझ्या बाळाला काही झाले तर मी तुमचे हे रुग्णालय बंद करून टाकेन. डॉक्टरने एक क्षण त्याच्याकडे पाहिले, मग सानिकाची अवस्था लक्षात घेऊन वेळ न दवडता उपचार सुरू केले. नर्सने तातडीने ड्रीप लावली आणि दुसऱ्या हाताने ऑक्सिजन मास्क तयार करून सानिकाच्या चेहऱ्यावर ठेवला. डॉक्टरने तिच्या पोटाची तपासणी सुरू केली. अर्जुन कक्षाच्या एका कोपऱ्यात उभा राहिला, मुठी घट्ट आवळलेला, श्वास रोखून धरलेला. तो इथे आपल्या आजीसाठी आला होता, पण आता जणू 6 महिने मागे गेला होता. अमेरिकेत गेल्यावर त्याने सानिकाला पूर्णपणे विसरले होते. त्याला कधीच वाटले नव्हते की ती अजूनही त्याच्या आयुष्याचा भाग आहे आणि आता ती त्याच्या बाळाची आई होणार आहे. प्रत्येक क्षण त्याची नजर सानिकाच्या चेहऱ्यावर होती. ती खूप अशक्त दिसत होती आणि तिची ही अवस्था फक्त त्याच्याचमुळे होती, कारण तो योग्य वेळी तिच्या सोबत नव्हता. हा विचार त्याला पश्चातापाच्या खाईत ढकलत होता. काही वेळाने तो कक्षातून बाहेर आला आणि अस्वस्थपणे कॉरिडॉरमध्ये फिरू लागला. सुमारे अर्ध्या तासाने दरवाजा उघडला आणि लेडी डॉक्टर बाहेर आली. तिच्या मागे नर्स सानिकावर घातलेले ब्लँकेट नीट करत होती. अर्जुन तातडीने त्यांच्याजवळ गेला. ती कशी आहे? काय झाले? तिची तब्येत ठीक आहे ना? तो खूपच अस्वस्थ दिसत होता. डॉक्टरने खोल श्वास घेतला आणि उत्तर दिले की बाळाला जन्माला अजून वेळ आहे.
पण त्या खूपच अशक्त झाल्या आहेत. योग्य औषधे आणि पोषण न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे अगदी छोटासा त्रासही त्यांना सहन होत नाही. अर्जुनच्या डोळ्यात तडफड दिसली. काही धोका तर नाही ना? आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत ना? डॉक्टर म्हणाली की सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, पण त्यांच्या गरोदरपणात खूप जोखीम आहे. जर मानसिक किंवा शारीरिक त्रास वाढला तर बाळ धोक्यात येऊ शकते आणि आईचेही आयुष्य धोक्यात येऊ शकते. डॉक्टर थांबली, मग गंभीरपणे विचारले की तुम्ही त्यांचे काय लागता? अर्जुनने नजर खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाला की मी त्यांचा नवरा आहे. त्याचा आवाज क्षणभर अडखळला. डॉक्टरने खोल श्वास घेतला आणि म्हणाली की मग कृपया त्यांची खूप काळजी घ्या. त्या खूप अशक्त आहेत आणि आता त्या आई होणार आहेत. त्यांची अशी अवस्था नाही की त्या तणाव किंवा धक्का सहन करू शकतील. जर त्यांना धक्का बसला तर तुम्ही पत्नी आणि बाळ दोघांनाही गमावू शकता. अर्जुन शांत झाला, पण त्याच्या मनात जणू वादळ उठले. त्याने केलेल्या पापांचे ओझे त्याच्या खांद्यावर होते. तो केवळ सानिकाचा नवरा नव्हता, तर त्या जखमांचे मूळ कारण होता, ज्यामुळे ती या अवस्थेपर्यंत पोचली. आता हाच तो क्षण होता जेव्हा त्याला सर्व काही सांभाळायचे होते, आपली पत्नी आणि आपले बाळ. लेडी डॉक्टर निघून गेली. अर्जुन शांतपणे बाहेर बसला. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. 2 तास उलटून गेले. रुग्णालयातील शांत वातावरण, पांढरे उजळणारे दिवे आणि आपत्कालीन कक्षातील थंड हवा यात अर्जुनची पावले हळूहळू त्या खोलीकडे वळली जिथे सानिकाला हलवण्यात आले होते. त्याच्या मनावर एक अनामिक ओझे दडपण आणत होते. आज जावे की नाही? समोर कसे जावे? स्वतःची सफाई कशी द्यावी? असंख्य प्रश्न त्याच्या मनात घुमत होते. पण आज जाणे भाग होते. त्याने धैर्य एकवटले आणि खोलीत प्रवेश केला. खोलीत शांतता पसरली होती. फक्त मशीनच्या टिकटिक आवाजाने ती भंगत होती. सानिका खाटेवर अशक्त अवस्थेत पडली होती. तिचा चेहरा पिवळसर, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, ओठ कोरडे आणि पोट पुढे आलेले. तिचा श्वास मंद आणि तुटक्या पंखांच्या आवाजासारखा होता. अर्जुन हळूहळू तिच्या जवळ गेला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली. हातात थरथर होती, तरीही त्याने हळूच हात पुढे केला आणि तिच्या पोटावर ठेवला. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. हात थरथर कापू लागले, पण आपल्या बाळाला स्पर्श करताच तो एका क्षणासाठी पूर्ण शांत झाला. ही तीच मुलगी होती जिला त्याने एका रात्रीच्या हव्यासासाठी वापरले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निर्दयीपणे तिच्या दारात सोडून परदेशात निघून गेला होता. जाताना ती कोणत्या अवस्थेत होती, काय बोलली होती याचे भानही त्याला नव्हते. तिचा चेहरा तो विसरला होता, पण आज तोच चेहरा त्याच्या अस्तित्वाला हादरवून गेला. इतका हादरला की त्याच्यासारखा कठोर मनाचा माणूसही डोळ्यात पाणी घेऊन तिच्याकडे पाहत होता. हाताच्या स्पर्शाने सानिकाने हळूच डोळे उघडले. प्रकाशाचा त्रास झाल्याने तिने पापण्या मिटल्या आणि समोर उभ्या असलेल्या माणसाकडे नजर गेली. एका क्षणासाठी ती थबकली. सुरुवातीला तिला वाटले की ताप किंवा वेदनांमुळे भास होत आहे. तिने डोळे पुन्हा मिटले, पण पोटावर तो स्पर्श अजूनही जाणवत होता. ती दचकली, घाबरून डोळे उघडले आणि उठण्याचा प्रयत्न केला. ती चकित झाली की हे कसं शक्य आहे. हा प्रश्न तिला आतून हलवून टाकत होता. अर्जुन तात्काळ तिला आधार देत म्हणाला की झोपून राहा. तुझी तब्येत ठीक नाही. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली आहे. निष्काळजीपणा करू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. सानिकाच्या डोळ्यात आश्चर्य दाटले. तो भास किंवा स्वप्न नव्हते, तर खरी वास्तविकता होती. ती काही क्षण फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. जणू विश्वासच बसत नव्हता की तिच्यासमोर तोच माणूस उभा आहे ज्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. तुम्ही खरोखर माझ्या समोर आहात की हे सुद्धा एखादे स्वप्न आहे? तिचा आवाज थरथरत होता. डोळ्यात ओलसरपणा दिसू लागला. तिला काय बोलावे हेच कळत नव्हते. अर्जुनने खोल श्वास घेतला आणि हळूच म्हणाला की हो, मीच आहे, अर्जुन. ती शांत राहिली. फक्त तिचा श्वास वेगाने चालू लागला. जणू हृदय कधीही थांबेल असे वाटत होते. अर्जुनचा स्वर आता किंचित कठोर झाला.
तू स्वतःची ही काय अवस्था करून घेतलीयस? जर गरोदर होतीस तर किमान स्वतःची काळजी तरी घ्यायचीस. मला द्वेष करायचा होता तर स्वतःवर राग का काढला? तुला माहीत आहे का, तुझ्या या निष्काळजीपणामुळे तू स्वतःला आणि माझ्या बाळाला धोक्यात टाकले आहेस. सानिकाच्या डोळ्यात क्षणभर अश्रू तरळले. ती काही बोलणार होती पण आवाज घशात अडकला. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. अर्जुनने एका क्षणासाठी नजर चुकवली. जणू स्वतःच्या शब्दांवर त्याला लाज वाटली. त्याला माहीत होते की सानिकाची ही अवस्था केवळ तिच्या निष्काळजीपणामुळे नाही तर त्याने दिलेल्या जखमांमुळे आहे. पण आता त्याची इच्छा असो वा नसो, त्यालाच त्या जखमांवर मलमपट्टी करावी लागणार होती. कारण तो फक्त सानिकाचा पती नव्हता तर तिच्या बाळाचा बापही होता. अर्जुनच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. तो काही बोलणार इतक्यात सानिकाने हळूच डोळे उघडून बोलायला सुरुवात केली की हे सगळं तुमच्याच कृपेचं फळ आहे. तिचा आवाज भरून आला, जणू जखमांनी ओझे झाल्यासारखा. तुम्हीच होतात ना ज्यांनी मला या अवस्थेत सोडून दिले. आज 6 महिन्यांनी माझ्या समोर उभे आहात. कुठे गेला होतात तुम्ही? कधी मागे वळून विचारले का की मी जिवंत आहे की नाही? तिचा स्वर आता कडवट झाला. तुम्ही माझ्यावर प्रेमाचे दावे केले होते म्हणून मला घरातून पळवले की माझी बदनामी करून मला सोडून द्यावे. मी कितीदा सांगितले की मला पळवू नका. माझे वडील मला कधीच माफ करणार नाहीत. पण तुम्ही माझे ऐकले नाही. प्रत्येक वेळी मला ब्लॅकमेल केले आणि जेव्हा मी ते पाऊल उचलले तेव्हा मला एकटे सोडून परदेशात निघून गेलात. हे होते तुमचे प्रेम? अर्जुन काही बोलणार इतक्यात ती पुढे म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का, पळून गेलेल्या मुलींना समाज कधीच स्वीकारत नाही. तरीही तुम्ही जाणून बुजून मला माझ्या दारात सोडून गेलात आणि आत्ता विचारता मी स्वतःची काळजी का घेतली नाही? मला संधी दिली होती का शांतपणे जगण्याची? अर्जुनचा स्वर आता किंचित उंचावला. काय म्हणायचे आहे तुला? या 6 महिन्यात तू कुठे होतीस? तुझ्या घरच्यांनी तुला स्वीकारले नाही का? त्याचा स्वर एकदम बदलला होता. तो आत्तापर्यंत शांतपणे डोके खाली घालून तिचे ऐकत होता. पण या प्रश्नावर सानिकाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तिने त्याच्या डोळ्यात पाहत उत्तर दिले की जेव्हा तुम्ही मला माझ्या दारात सोडून गेलात तेव्हा माझ्या वडिलांनी दार उघडले. त्यांनी मला थोबाडीत मारली, शिव्या दिल्या आणि बाहेर ढकलून दिले. मी तुमच्या घरी परत गेले. तुमच्या घरच्या गेटवर उभी राहून विनवण्या केल्या. सिक्युरिटीवाल्यांना तुमचा नंबर मागितला पण कोणी माझे एक शब्दही ऐकले नाही. सगळ्यांनी मला अपमानित करून हाकलून दिले की मी भिकारी नाही, त्रास द्यायला आले. अर्जुन गप्प झाला. त्याची नजर खाली झुकली पण मनात एक विचित्र शंका उगम पावली. सानिका पुढे म्हणाली की या 5 महिन्यात मी एका छोट्या हॉटेलमध्ये वेटर्सची नोकरी केली. फक्त एवढेच कमावले की पोट भरेल. पण आता माझ्याकडे इतकेही साधन नव्हते की मी स्वतःचा इलाज करू शकेल. डॉक्टरांसाठी पैसे नव्हते. औषधांसाठी हात पसरवण्याची वेळ आली होती. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही मी किती कठीण दिवस काढले आहेत. अर्जुनची शांतता काही क्षण टिकली. मग तो थंड स्वरात म्हणाला की हे मूल माझेच आहे ना? सानिकाने क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि जणू धक्क्याने स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात विष उतरले. अर्जुन शर्मा, तुम्ही किती नीच माणूस आहात हे तर मला सुहाग रात्रीच्या वेळीच कळले होते. पण हा प्रश्न तुम्ही मला उद्ध्वस्त करून विचारता आहात की ही बर्बादी माझ्यामुळे झाली की कुणा दुसऱ्यामुळे? तुम्हाला लाजेने मरायला पाहिजे असा प्रश्न तुम्ही कसा विचारू शकता? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की इतक्या महिन्यांनी त्याच्याकडून असे शब्द ऐकायला मिळतील. अर्जुनच्या मुठी आवळल्या गेल्या. सानिकाने डोळ्यात पाणी घेऊन त्याच्याकडे पाहत म्हटले की देवासाठी परत माझ्या समोर येऊ नका. मी या जगातून निघून जाईन पण तुम्हाला पुन्हा कधीही पाहू इच्छित नाही. जा इथून. असे म्हणत तिने रागाने आणि हताशेने हात पुढे केला आणि ड्रीप खेचू लागली. तिला वाटत होते की तिथून पळून जावे जिथे या माणसाची सावलीही नसेल. अर्जुन पुढे आला पण त्याच्या आवाजात कटुता भरली की अशा वेड्या गोष्टी करण्याची गरज नाही. ड्रीप संपली की निघून जा.
मलाही तुझ्याशी आता काही संबंध ठेवायचे नाहीत. कोण जाणे कोणाचे मूल माझ्या माथी मारायचा प्रयत्न करतेस. देवाचे आभार, तू वेळेवर खरे सांगितले, नाहीतर नाहक मी भावनिक होऊन या पापाला माझ्या माथी घेतले असते. सानिका पूर्णपणे सुन्न झाली. तिला अजिबात कल्पना नव्हती की तो इतका निर्दयी असेल. अर्जुन एक क्षण थांबला, मग मागे न वळता खोलीतून बाहेर निघून गेला. त्याच्या पावलांचा आवाज हळूहळू दूर होत गेला. सानिकाच्या डोळ्यात निशब्द अश्रू साठले. तिच्या मनात आले तिने ओरडून सांगावे की नाही अर्जुन, हे फक्त तुझेच मूल आहे. तुझी इच्छा असेल तर DNA टेस्ट करून घे. पण ज्या जखमा तिने एकटीने सहन केल्या होत्या त्यात आता कोणाचीही सावली तिला नको होती. तिला अजिबात नको होते की या निर्दयी माणसाचे नाव तिच्या मुलाशी जोडले जावे. तिची वेदना, तिचे एकटेपण आणि आई होण्याचे दुःख हे फक्त आणि फक्त तिचेच होते. या वेदनेत आणि एकटेपणात ती त्याला सामील करू इच्छित नव्हती. ती शांतपणे खाटेवर आडवी पडली. तिचे डोळे छताकडे स्थिर झाले. तिच्या मनात एक निशब्द निर्णय जन्म घेत होता. पण तिला माहीत नव्हते की नशिबाने तिच्यासाठी काही वेगळेच ठरवले होते. रुग्णालयातील मंद प्रकाशात सौ मालतीबाईंचा कक्ष अर्धवट अंधारात बुडाला होता. भिंतीलगतच्या खाटेवर स्वच्छ पांढरी चादर आणि औषधांचा हलका वास खोलीत पसरला होता. शांतता फक्त मशिनीच्या टिकटिक आवाजाने भंगत होती. अर्जुन खुर्चीवर बसून नजर खाली घालून आजीकडे शांतपणे पाहत होता. तो थेट त्यांच्याकडे आला होता. मालतीबाई बऱ्याच वेळेपासून डोळे मिटून आडव्या होत्या, पण आता त्यांना हळूहळू शुद्ध येत होती. मालतीबाईंनी डोळे उघडले आणि प्रेमळ नजरेने अर्जुनकडे पाहत आश्चर्याने म्हणाल्या की आलास? खूप लवकर आठवली रे तुला तुझी आजी. तुला माझी अजिबात काळजी नाही. मला माहीत आहे माझे इतरही नातवंडे आहेत, पण माझा जीव तुझ्यात आहे. मला कोणी नको, फक्त माझा अर्जुन हवा आहे. पण तुला तुझ्या आजीची काहीच फिकीर नाही. अर्जुनने नजर खाली घातली. त्याने त्याच्या सुरकुतलेल्या हाताकडे पाहत हलकेच त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे त्यांच्या गळ्यात मिठी मारून त्यांच्या तक्रारी धुवून टाकाव्या असे त्याला वाटत होते. पण नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे त्याची हिंमत मोडली होती. तो काही बोलू शकत नव्हता. एक विचित्र बेचैनी त्याला सतावत होती. मालतीबाई म्हणाल्या की आणि तू मला सोडून अमेरिकेला निघून गेलास. माझा एकदाही विचार केला नाहीस. त्याचा आवाज किंचित कापला. अर्जुन शांत स्वरात म्हणाला की बस आजी, इथे एक समस्या निर्माण झाली होती. मी थांबू शकलो नाही. तुमच्या एका फोनवर परत आलो तरी तुम्ही एवढ्या तक्रारी करता. मालतीबाईंनी कपाळावर आठ्या घालत तात्काळ उत्तर दिले, खोटे बोलू नको अर्जुन. एक फोन नाही, किती फोन केले मी तुला. कितीदा विनवण्या केल्या, रडले सुद्धा, पण तू काहीच ऐकले नाहीस. आत्ता जेव्हा आलास तूही तुझ्या वडिलांसारखा दगड होत चाललायस. एक दिवस बघ मी ही जग सोडून जाईन, तेव्हा तुला समजेल की तुझ्या मागे एक जण होती जी तुझ्यावर जीवापाड प्रेम करत होती. अर्जुनचे मन दुःखाने भरून आले. त्याने त्यांच्या कपाळावर हलके चुंबन घेतले आणि प्रेमाने पाहत म्हणाला की असे काही नाही आजी, हे सगळे तुमच्या मनाचे गैरसमज आहेत. तुमच्याशिवाय अर्जुन काहीच नाही. फक्त परिस्थिती अशी झाली की मी थांबू शकलो नाही. माझे मन तर थांबायचे होते, पण परिस्थितीने गुदमरून टाकले. मला माफ करा. मालतीबाईंनी दीर्घ श्वास घेतला आणि कोमल स्वरात म्हणाल्या की आता तुझे लग्न करून टाकेन मी, म्हणजे तू कुठेही जाऊ शकणार नाहीस. बायकोच्या पदराला बांधून ठेवेन तुला. मग तुला परदेशाची हौसच वाटणार नाही आणि माझा नातू माझ्या डोळ्यांसमोर असेल. अर्जुनने हसण्याचा प्रयत्न केला, पण ते हसू फिके होते, जणू जबरदस्तीने चेहऱ्यावर रंगवलेले. अचानक त्याच्या डोक्यात सानिकाचे रडताना रूप डोळ्यांसमोर आले. भिंतीला टेकलेली तिचा पिवळसर चेहरा, डोळ्यात पाणी आणि असहाय्यता. जणू तिचा प्रत्येक श्वास त्याला प्रश्न विचारत होता. क्षणातच त्याच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले. हृदयात एक विचित्र बेचैनी उतरली. त्याला वाटले जणू खोलीच लहान पडत आहे. काही क्षण तो आजीजवळ बसला, मग अचानक उठला आणि म्हणाला की तुम्ही थोडा आराम करा आजी, मी बाहेरून येतो. मालतीबाईंनी हळूच हो म्हटले आणि डोळे मिटले.
तो परत आला आहे एवढ्याने त्यांना शांती मिळाली होती. अर्जुन हळूहळू बाहेर पडू लागला, पण त्याच्या मनात सानिकाचा आवाज घुमत होता. तुम्ही मला उद्ध्वस्त करून टाकले. त्याला माहीत होते की ती खोटे बोलत नाही, ती खूपच भोळी आहे. प्रत्येक गोष्ट स्पष्ट बोलते. ते मूल त्याचेच होते. ही गोष्ट आता हळूहळू त्याच्या मनात स्पष्ट होत होती. त्याने शंका घेऊन चूक केली होती. आपल्या मुलाचे आयुष्य तो उद्ध्वस्त करू शकत नव्हता. तुम्ही मला उद्ध्वस्त करून टाकले हे शब्द त्याच्या डोक्यात वारंवार फिरू लागले. तो वेगाने पुढे चालू लागला. ती बर्बादी आता त्याच्या छातीत घुमत होती. तो जलद पावलांनी सानिकाच्या खोलीकडे आला, पण खाट रिकामी पाहून त्याचे हृदय जणू थांबूनच गेले. त्याने डोळ्यांनी खोलीत शोधले, पण ती कुठेच दिसली नाही. त्याचे मन थांबल्यासारखे वाटू लागले. जणू ती आता मिळाली नाही तर काहीतरी भयंकर होईल. तो तातडीने बाहेर आला आणि जवळून जाणाऱ्या नर्सला घाईने विचारले की इथे जी मुलगी होती सानिका, ती कुठे गेली? लवकर सांगा. नर्सने अर्जुनकडे एक नजर टाकली आणि जणू त्याला ओळखले की हाच तो जो थोड्या वेळापूर्वी सानिका सोबत होता. ती उदासीन स्वरात म्हणाली की मॅडम निघून गेल्या आहेत. जाताना त्या म्हणाल्या की त्यांचे बिल तुम्ही भराल. कृपया बिलाची व्यवस्था करा. अर्जुन दचकला. तो बेचैन स्वरात आजूबाजूला नजर फिरवत म्हणाला की कधी गेली? बराच वेळ झाला का? नर्सने उत्तर दिले की आत्ताच निघाले आहेत. कदाचित पार्किंगकडे असतील. ती थोडे थांबली आणि विचारले, सर सगळे ठीक आहे ना? अर्जुनने एक क्षणही वाया घालवला नाही. तो तातडीने पार्किंगकडे धावला. उत्तर देण्याची गरज त्याला वाटली नाही. या क्षणी त्याला फक्त सानिकाला थांबवायचे होते, कारण ती अजूनही पूर्ण बरी नव्हती. त्याच्या पावलांचा वेग त्याच्या हृदयाच्या ठोक्यांशी जणू गुंतला होता. त्याच्या मनात एक विचित्र बेचैनी दाटली होती, जणू काहीतरी हातातून निसटत आहे. त्याला माहीत होते की त्याने तिच्यावर खोटे आरोप केले होते. तो तिला बेवफा म्हणाला होता, पण तिच्या डोळ्यातील सत्य अजूनही त्याच्या मनात घुमत होते. रागात त्याने जे शब्द उच्चारले होते ते आता त्याच्या छातीत ओझ्यासारखे दाटले होते. पार्किंगमध्ये पोहोचताच त्याने चहूकडे नजर फिरवली. थोड्या अंतरावर भिंतीला टेकून सानिका थकलेल्या पावलांनी हळूहळू बाहेरच्या दिशेने निघत होती. तिला तिथे पाहून त्याला जणू दिलासा मिळाला. जणू त्याने आपली अमूल्य वस्तू परत शोधली होती. हो, तीच तर त्याची अमूल्य गोष्ट होती. त्याचे मूल तिच्याकडे होते. तो तिला कसे जाऊ देऊ शकत होता? अर्जुन वेगाने तिच्याकडे गेला, तिचा हात धरला आणि तिला आपल्याकडे ओढले. सानिका घाबरून थबकली. तिचे डोळे मोठे झाले, पापण्या थरथरल्या. कुठे चालली आहेस तू? अर्जुनच्या आवाजात राग होता. सानिकाने हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली. जखमी स्वरात ती म्हणाली की तुम्हाला काय फरक पडतो? तुम्हीच तर म्हणालात की हे मूल अवैध आहे. लग्न झाल्यावरही मी चुकीचे वागले, बरोबर ना? हेच म्हणालात ना? अर्जुनने थंड नजरेने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला की जे विचारले आहे त्याचे उत्तर दे. माझ्यासमोर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. तो मुद्दाम रागीट स्वरात बोलत होता, जेणेकरून तिला आपल्यासोबत ठेवता येईल. सानिकाने ओठ घट्ट मिटले. मग थोड्या वेळाने ती म्हणाली की मी हॉस्टेलमध्ये राहते आहे. अर्जुनने तिरकस नजरेने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला की आता तिथे राहणार नाहीस. हा माझा आदेश आहे. तू आता माझ्यासोबत येत आहेस या क्षणी आजीच्या खोलीत. त्या इथेच दाखल आहेत. तिथे मी जे बोलेन त्याला तू हो म्हणशील. तुला हॉस्टेलमध्ये राहण्याची अजिबात गरज नाही. सानिकाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. का? तुम्हाला काय फरक पडतो? तुमच्यासाठी तर हे मूल घाणेरडे आहे. मग तुम्ही त्याची काळजी का करता? मी माझे मूल आणि स्वतःला सांभाळू शकते. अर्जुन आणखी पुढे आला. मला अजूनही खात्री नाही की हे मूल माझेच आहे की नाही, पण तुझे लग्न माझ्याशी झाले आहे आणि मी तुला अशा अवस्थेत दुसऱ्यांसमोर तमाशा बनवू देणार नाही. मी असताना तू कुणाचीही होऊ शकत नाहीस. म्हणून माझ्यासोबत चल आणि तोंड बंद ठेव, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. सानिका मागे हटण्याचा प्रयत्न करू लागली की मी नाही जाणार, ती म्हणाली. तिच्या या नकारामुळे अर्जुनचा राग आणखीनच वाढला. तिला अपमान सहन करणे ठीक होते, पण त्याचा सहवास नाही.
अर्जुनच्या नजरा संतापाने लाल झाल्या. त्याने फक्त एक नजर टाकली, पण त्या नजरेत त्याच्या वर्षानुवर्षाच्या प्रभुत्वाचा आणि अधिकाराचा प्रत्यय होता. सानिकाचे हृदय जोरजोराने धडधडू लागले. तिचे पाय नकळत थांबले आणि ती मनातल्या उदासीनतेत गुंतली. खोलीत यंत्राचा मंद आवाज, औषधांचा हलका वास आणि जुन्या लाकडी खुर्च्यांची उपस्थिती वातावरणाला आणखी जड बनवत होती. अर्जुनने दरवाजा हळूच उघडला आणि आत पाऊल टाकले. सानिका त्याच्या सोबत होती. खोलीत प्रवेश करताच अर्जुनने सानिकाकडे एक कटाक्ष टाकला आणि डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला. ती त्याच्या इशाऱ्यावर मान खाली घालून शांत उभी राहिली. तो हळूहळू तिच्यासोबत मालतीबाईंच्या खाटेजवळ गेला. मालतीबाईंची मान हळूच त्याच्याकडे वळली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकाश झळकला. कधीपासून तुझी वाट पाहत होते, कुठे होतास? त्यांनी कोमल पण किंचित तक्रारीच्या स्वरात विचारले. मग त्यांची नजर सानिकावर गेली आणि त्या अचानक म्हणाल्या की ही मुलगी कोण आहे? अर्जुनने खोल श्वास घेतला, जणू स्वतःला एखादी कथा सांगण्यासाठी तयार करत होता. मग तो म्हणाला की आजी, ही मला आत्ताच बाहेर भेटली. खरे तर ती काम मागत होती, खूप रडत होती. म्हणत होती की ती गरोदर आहे, तिच्याकडे पैसे नाहीत, बाळाला जन्म द्यायचा आहे आणि काहीही आधार नाही. ती माझ्याकडे विनंती करत होती की साहेब, मला काम द्या. म्हणून मी विचार केला की आपण तिला आपल्या घरी ठेवू. शिवाय तुमच्या देखभालीसाठीही कोणीतरी हवे आहे. मला जुन्या नोकरांवर विश्वास नाही. मालतीबाईंनी सानिकाकडे वरपासून खालपर्यंत पाहिले, जणू तिच्या मनाचा ठाव घेत होत्या. मग गंभीर स्वरात त्या म्हणाल्या की जर ही गरोदर आहे तर माझे काम कसे करणार? मला अशी मुलगी हवी जी मला उठवू शकेल, बसवू शकेल, बाथरूमला नेऊ शकेल, जेवण घालू शकेल. ही मुलगी हे सगळं कसं करणार? त्यांच्या स्वरात कोमलता होती, पण नाराजीही स्पष्ट होती. अर्जुनने तातडीने सानिकाकडे पाहिले आणि हलकेच म्हणाला की सांग, करशील ना? त्याच्या आवाजात कठोरता होती आणि डोळ्यातूनही ती स्पष्ट दिसत होती. सानिका घाबरली. तिची नजर खालीच राहिली. ती मंद स्वरात म्हणाली की हो मॅडम, मी सगळं करेन. तुम्ही काळजी करू नका. उलट तुम्हाला माझ्यासोबत आपलेपणा वाटेल. मालतीबाईंनी सानिकाकडे बारकाईने पाहिले आणि इशारा करत म्हणाल्या की इकडे ये, माझ्याजवळ. सानिकाने हळूच अर्जुनच्या पकडीतून स्वतःला सोडवले आणि मालतीबाईंच्या जवळ जाऊन उभी राहिली. मालतीबाईंनी तिच्या केसांवर हात फिरवला. त्यांच्या बोटात आईसारखी ममता होती. बाळा, तू खूप अशक्त दिसतेस. तुझा नवरा कुठे आहे? त्यांचा स्वर साधा होता, पण शब्दातून काळजी झळकत होती. सानिकाने अर्जुनकडे एक कटाक्ष टाकला आणि तातडीने मान खाली घातली, जणू लाजेने नजर भिडवू शकली नाही. माझा नवरा मला गरोदर करून सोडून गेला आहे, ती म्हणाली. मालतीबाईंचा चेहरा गंभीर झाला. आणि तुझ्या घरचे? सानिकाने मान आणखी खाली घातली. तिच्या आवाजात दुःख स्पष्ट होते. मी माझ्या घरातून पळून आले होते, म्हणून कुणीही मला स्वीकारले नाही. खोलीत शांतता पसरली. सानिका पुढे म्हणाली की तुमच्याकडे विनंती आहे, मला एक संधी द्या. मला राहायला निवारा हवा आहे. मी तुमचे सगळे काम करेन. मालतीबाई काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिल्या. मग हळू आवाजात म्हणाल्या की चालेल, ठेवते तुला, पण स्वतःची काळजी घे. हे दिवस खूप मौल्यवान असतात. सानिका काही बोलली नाही, फक्त शांतपणे एका बाजूला उभी राहिली. तिची नजर जमिनीवर होती आणि मनात आभाराची एक वेदनादायी उसासा होता. खोलीत शांतता पसरली होती, पण त्या शांततेच्या मागे अनेक गोष्टी दडलेल्या होत्या. वेळ हळूहळू पुढे सरकत होती. रात्र झाली होती. हवेलीच्या बाहेर हलका थंड वारा वाहत होता, पण आतले वातावरण शांत आणि जड होते. मालतीबाईंना संध्याकाळपर्यंत रुग्णालयातून सुट्टी मिळाली होती आणि आता त्या आपल्या खोलीत विश्रांती घेत होत्या. सानिकाला नोकरांसाठी असलेल्या खोल्यांपैकी एका छोट्या पण स्वच्छ खोलीत ठेवण्यात आले होते. ती खोली साधी होती. एक खाट, एक जुना पंखा आणि गंजलेल्या जाळीने झाकलेली खिडकी. अर्जुन आपल्या खोलीत होता, पण अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. त्याच्या मनात शांती नव्हती, ना आराम. सानिकाचा चेहरा पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. तिची थकलेली बेहाल अवस्था आणि ते मूल, त्याचे मूल. त्याने स्वतःला आवरले
पण त्याचे पाय आपोआप नोकरांच्या खोलीकडे गेले. तो हळूच दार उघडून आत शिरला. सानिका खाटेवर पडली होती. डोळे मिटलेले, श्वास हलके आणि चेहरा पांढरा. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. अर्जुन हळू पावलं टाकत तिच्या जवळ गेला आणि शांतपणे खाटेच्या कडेला बसला. काही क्षण तो तिला शांततेत पाहत राहिला. मग त्याची नजर तिच्या उभारलेल्या पोटावर स्थिरावली. कदाचित त्या क्षणी तो भूतकाळाच्या अंधारातून बाहेर आला होता. अचानक सानिका दचकली. तिने डोळे उघडले आणि घाबरून मागे सरकली. तुम्ही इथे? तिच्या आवाजात अनिश्चितता आणि भीती होती. अर्जुन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला की फक्त बघायला आलो होतो. तू ठीक आहेस ना? कुणाशी बोलत नाहीस ना? तो थोडा थांबला आणि हळूच विचारले, खरे सांग, हे मूल माझेच आहे ना? सानिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने नजर खाली घातली आणि कटू स्वरात म्हणाली, इतके नीट शब्द बोलू नका अर्जुन. वेळ आल्यावर तुम्ही खूप पश्चाताप करा. तुम्हाला ठाऊक आहे मी कशी होते. मी फक्त तुमच्यावरच प्रेम केले होते, पण तुम्ही मला फक्त वापरले. मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. ती खाटेवरून उठू लागली. कदाचित वॉशरूमला जायचे होते, पण जशी ती उभी राहिली तिच्या तोंडून एक कराह निघाली आणि ती गुडघ्यांवर बसली. अर्जुन तातडीने पुढे आला. काय झाले? तिचे पाय सुजलेले होते आणि ती शांतपणे वेदना सहन करत होती. अर्जुनने गंभीरपणे तिचे पाय पाहिले आणि म्हणाला की म्हणजे तू स्वतःची काळजीच घेत नाहीस, मालिश वगैरे करत नाहीस. सानिकाने हलक्या हास्यासह दुःख लपवत म्हटले की ज्याने संपायचे ठरवले तो काळजी काय घेणार. अर्जुनचे मन जड झाले. तो रागाने म्हणाला की खबरदार, आता इथून हलायचे नाही, इथेच बस. तो तातडीने बाहेर गेला, हवेलीच्या आत गेला आणि काही वेळाने तेलाची बाटली घेऊन परत आला. सानिका त्याला शांतपणे पाहत होती. तिच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होते. अर्जुन तिच्या पायाशी बसला, तेलाची बाटली उघडली आणि तिच्या सुजलेल्या पायांची मालिश करू लागला. सानिका आश्चर्याने त्याला पाहत राहिली. अर्जुन शर्मा, ज्याच्यासमोर सगळी दुनिया झुकत होती, ज्याने कधी कुणासमोर मान झुकवली नव्हती, तो आज आपल्या पत्नीच्या पायाशी बसून तिच्या जखमांवर मलमपट्टी करत होता. खोलीत पूर्ण शांतता पसरली होती. फक्त तेलाचा सुगंध आणि अर्जुनच्या श्वासांची चाहूल होती. सानिकाने त्याच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिले. तिथे प्रथमच लाजिरवाणेपणा आणि कदाचित प्रेमाची काही छटा दिसत होती. पण तिने चेहरा वळवला. वेळ हळूहळू सरकत होती. 1 आठवड्यानंतर खोलीत मंद उजेड पसरला होता. मालतीबाई आपल्या मऊ उंच खाटेवर झोपल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती. जणू अनेक महिन्यानंतर त्यांना समाधानाची झोप लागली होती. खोलीत पूर्ण शांतता होती, पण पंख्याच्या सतत फिरण्याच्या आवाजाने हलकीशी गूंज निर्माण होत होती. अर्जुनने हळूच दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्याची पावले अलगद पडत होती, जेणेकरून आजीच्या झोपेत व्यत्यय येऊ नये. त्याची नजर तातडीने सानिकावर गेली. ती जमिनीवर मालतीबाईंच्या पायांशी बसून हळूहळू त्यांचे पाय दाबत होती. ती खूप व्यस्त दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावरील थकवा आणि सुस्ती स्पष्ट सांगत होती की तिचे शरीर आता साथ देत नाही. अर्जुन हळूच तिच्या जवळ गेला आणि विचारले की काही खाल्लेस का तू? आजवर त्याने कधीही कुणाची इतकी काळजी केली नव्हती. सानिकाने एका क्षणासाठी वर पाहिले. तिच्या डोळ्यात हलकीशी नमी, थकवा आणि कंटाळा लपलेला होता. ती मंद स्वरात म्हणाली की आत्ताच त्या झोपल्या आहेत, आपण नंतर बोलू. अर्जुनने डोळे अरुंद करत म्हटले की जे विचारले त्याचे उत्तर दे. काही खाल्लेस का? औषध घेतलेस का? ती थोडा वेळ थांबली, मग हलक्या नाराजीने म्हणाली की तुम्हाला माझी इतकी काळजी होती. तुम्हीच तर म्हणालात की हे मूल तुमचे नाही, मग एवढे प्रश्न कशाला? ती अजूनही त्याच्या त्या वाक्यात अडकली होती. अर्जुन गंभीर स्वरात म्हणाला की जितके विचारले तितकेच उत्तर दे. सानिकाने हळूच डोके हलवले. नजर खाली ठेवून ती म्हणाली की मी सकाळपासून आजीजवळ आहे, अजून काहीच खाल्ले नाही. तिला माहीत होते की हा माणूस उत्तर मिळेपर्यंत मागे हटणार नाही. अर्जुनने कटू स्वरात हुंकारा भरला. खूप मोठी नाटकबाज आहेस तू. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की तुझी गरोदरपणा जखमीचा आहे. तू कमजोर आहेस.
जरा खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केलेस तर ना मूल वाचेल ना तू. काय हवे आहे तुला? मूल जन्मण्याआधीच मरावे की तूच एखाद्या दिवशी कोसळून पडावेस? जर तुला किंवा माझ्या बाळाला काही झाले तर मी तुला सोडणार नाही, हा शेवटचा इशारा आहे. त्याचा स्वर रागाने भरलेला होता, पण त्यातली बेचैनी काळजी स्पष्ट जाणवत होती. सानिकाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. जणू हा माणूस तिला समजेनासा झाला होता. ती काही बोलणार होती, पण जिभेला शब्द फुटत नव्हते. अर्जुन शांतपणे बाहेर निघून गेला. सुमारे 5 मिनिटांनी तो खाण्याची ट्रे घेऊन परत आला. सानिका अजूनही मालतीबाईंचे पाय दाबत होती. जणू आपले दुःख विसरून ती त्यांची सेवा करत होती. अर्जुन पुढे गेला, तिचा हात हळूच धरला आणि म्हणाला की उठ, इकडे ये, सोफ्यावर बस. सानिका दचकली. ती घाईघाईने उठली आणि सोफ्याकडे गेली. अर्जुनने ट्रे टेबलावर ठेवला आणि स्वतः तिच्या समोर बसून घास बनवू लागला. सानिका संकोचात म्हणाली की नको, मी स्वतः. अर्जुनने एक नजर तिच्यावर टाकली आणि तिने बोलणे मध्येच थांबवले. तो रागाने म्हणाला की गप्प बस आणि तोंड उघड. जास्त बोललीस तर इथेच शिक्षा करेन. सानिका शांत झाली आणि हळूच तोंड उघडले. अर्जुनने पहिला घास तिच्या तोंडात घातला. वेळ सरकत गेली. तो आपल्या हाताने तिला खाऊ घालत राहिला. सानिका वारंवार नजर खाली करत होती, पण अधूनमधून लपून छपून त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या हाताच्या हालचाली, कपाळावर उमटलेल्या हलक्या आठ्या, सगळे काही वेगळे होते. तिच्या मनाला ते चांगले वाटत होते. 2दा तिने घास नाकारला. पुरे झाले, खूप झाले. अर्जुन तातडीने म्हणाला की ही प्लेट संपेपर्यंत तू उठणार नाहीस. ती गप्प बसून खात राहिली. खोलीतील मंद उजेड, त्याचा स्पर्श आणि तो क्षण सानिकाला वाटले जणू ती स्वप्न पाहत आहे. प्रथमच तिला जाणवले की अर्जुनचे वागणे बदलत आहे आणि अर्जुनच्या मनालाही प्रथमच आपल्या पत्नीचा कमकुवतपणा जाणवू लागला होता. स्वयंपाकघरात हलका मंद प्रकाश होता. वेळ वेगाने पुढे सरकत होती. 1 महिन्यानंतर सानिका शांतपणे कामात गुंतली होती. चुलीवर मंद आचेवर सूप शिजत होते. तिच्या चेहऱ्यावर आता वेगळाच बदल दिसत होता. गरोदरपणामुळे तिच्या रूपात एक नवे तेज झळकू लागले होते. तिने जपून सूप कटोऱ्यात काढले आणि ट्रेमध्ये ठेवायला सुरुवात केली. तिच्या चेहऱ्यावर गंभीरता होती, पण डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. जणू कोणीतरी तिच्याकडे पाहत आहे. ती त्या भावनेकडे दुर्लक्ष करत होती. अचानक स्वयंपाकघराचा दरवाजा उघडला आणि निर्मला मॅडम आत आल्या. त्यांच्या चालण्यात एक वेगळाच गर्व दिसत होता. त्या नेहमीप्रमाणे नटून थटून आल्या होत्या. वजनदार दागिने आणि चेहऱ्यावर विचित्र हास्य. अर्जुनच्या सावत्र आईला पाहून सानिकाने एक नजर टाकली आणि तातडीने मान खाली घातली. जणू एखादे नकोसे सावट खोलीत शिरले होते. निर्मला मॅडमने तिला वरपासून खालपर्यंत निहाळले आणि कठोर स्वरात विचारले, बरं, जरा सांग, तू अर्जुनची नक्की कोण लागतेस? सानिकाचे हात तिथेच थांबले. तिने हलक्या आवाजात डोके वर करत म्हटले की कोणी नाही, ते मालक आहेत आणि मी मोलकरीण. तिच्या चेहऱ्यावर संभ्रम आणि त्रास स्पष्ट होता. निर्मला मॅडम व्यंगात्मक स्वरात हसल्या. तू कुठूनही मोलकरीण वाटत नाहीस. एवढे महागडे कपडे, औषधे, आराम, हे सगळं तर नवरा करतो किंवा मग एखादा प्रियकर. आणि हे तुझ्या पोटात वाढणारे मूल कोणाचे आहे? त्याच्या बापाचे नाव काय आहे? की माझ्या सावत्र मुलाचे घाणेरडे मूल घेऊन फिरतेस तू? सानिकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग एकत्र उमटले, पण स्वतःवर ताबा ठेवत ती म्हणाली की मॅडम, मी इथे मोलकरीण नाही हे खरं आहे, पण मला माझी इज्जत आणि स्वाभिमान आहे. तुम्ही माझ्यावर असे आरोप करू शकत नाहीत आणि मला असे घाणेरडे शब्दही बोलू शकत नाहीत. निर्मला मॅडमचा चेहरा रागाने लाल झाला. अगं मूर्ख मुली, माझ्यासमोर जीभ चालवतेस? आत्ताच तुझा बंदोबस्त करते, असे म्हणत त्यांनी हात उचलला, पण त्या क्षणी मागून एका मजबूत हाताने त्यांचा हात पकडला. निर्मला मॅडमने दचकून मागे पाहिले तर समोर अर्जुन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर राग, डोळ्यात संताप आणि आवाजात कटुता होती. कोणत्या हक्काने तुम्ही तिला हात लावण्याचा प्रयत्न केला? तुम्ही तिला जनावरांसारखी वागणूक देत आहात. तुम्ही तिला कामावर ठेवली आहे का? निर्मला मॅडम थोड्या गोंधळल्या,
पण लगेच सावरून म्हणाल्या की मी फक्त विचारत होते की या मुलाचा बाप कोण आहे. ही मुलगी स्वतःच मूर्ख आहे आणि तू माझ्यावरच राग काढतो आहेस. जाऊन तुझ्या बापाला सांगू का? अर्जुन एक पाऊल पुढे गेला आणि कठोर स्वरात म्हणाला की हो, जा आणि सांगा की त्यांचा मुलगा बाप होणार आहे आणि तुम्ही आजी होणार आहात. जा, उभ्या का आहात? निर्मला मॅडमांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि धक्का स्पष्ट दिसत होता. काय म्हणतोस? म्हणजे ही मुलगी तुझीच? अर्जुनने सानिकाच्या खांद्यावर हात ठेवला आणि सौम्य पण ठाम स्वरात म्हणाला की ही माझी पत्नी आहे. ती माझ्या मुलाची आई होणार आहे. बस, ऐकले ना? आता इथून निघून जा. निर्मला मॅडमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता. अर्जुनने सानिकाचा हात धरला आणि तिला हळूहळू स्वयंपाकघरातून बाहेर घेऊन गेला. सानिका शांत होती, पण तिचे हृदय जोरजोराने धडधडत होते. ती थक्क झाली होती. तो अर्जुन, जो काही दिवसांपूर्वी तिला स्वतःचीही मानत नव्हता, आज सगळ्यांसमोर तिचे नाव घेत होता आणि सांगत होता की ती एक इज्जतदार मुलगी आहे. निर्मला मॅडम तिथेच उभ्या राहिल्या, रिकाम्या नजरेने दाराकडे पाहत, जिथून ते दोघे बाहेर गेले होते. अर्जुन सानिकाला घेऊन नोकरांच्या खोलीत आला. दरवाजा उघडताच दोघे आत शिरले. सानिकाने लगेच आपला हात अर्जुनच्या हातातून सोडवला आणि रागाने म्हणाली की हे काय केले तुम्ही? सगळ्यांसमोर मला तुमची पत्नी म्हणालात. तुम्हाला माहीत आहे ना निर्मला मॅडम कशा आहेत? आता त्या सगळ्या घरभर सांगतील. अर्जुन शांत स्वरात म्हणाला की मग तुला का चिंता होत आहे? तुला तर आनंद व्हायला हवा. मी तुला माझी पत्नी म्हणालो आहे. मी तुझ्या मुलाला माझे मानले आहे. सानिका एक क्षण गप्प झाली, मग हळू आवाजात म्हणाली की हो, मला आनंद आहे, पण तुम्ही खूप घाईत निर्णय घेतला. हे घर, ही माणसे आणि तुमचे वडील ते काय म्हणतील? अर्जुन हळूवार पावलांनी खाटेवर गेला, बसला आणि म्हणाला की मला काही करायचे नाही. तसेही मी इथे जास्त दिवस राहणार नाही. सानिका काळजीत त्याच्या शेजारी बसली. अर्जुन, काय झाले आहे? मला काहीतरी सांगा. तुम्ही खूप उदास दिसत आहात. माझी काळजी अजूनच वाढते आहे. अर्जुनने तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरला. कोमल नजरेने पाहत म्हणाला की शांत हो. अजिबात तणाव घेऊ नकोस. तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. सगळे ठीक होईल. त्याच्या डोळ्यात एक गंभीर खोली होती. काही क्षण शांत राहिल्यावर तो पुन्हा म्हणाला, तुला माहीत आहे, मी खूप आधीपासून ठरवले होते की वेळ आल्यावर सगळ्यांना सांगेन. जेव्हा मूल माझ्या हातात असेल तेव्हा जर मी आधीच खरे सांगितले असते तर सगळे अजूनच बिघडले असते. पण निर्मला काकू तर काहीही बोलतात, म्हणूनच आज त्यांच्यासमोर सगळे उघड केले. आता जे होईल ते बघू. तो थोडा थांबला, मग हळू आवाजात म्हणाला की देवाचे आभार की माझा स्वतःचा व्यवसाय आहे. आपण फ्लॅटमध्ये राहू, इथे नाही, अगदी शांततेत. सानिका घाबरतच म्हणाली की पण तुमचे वडील, तुम्हाला माहीत आहे ते कसे आहेत? अर्जुनचा चेहरा कठोर झाला. माझे वडील कधी माझ्या कुठल्याही बाबतीत सामील झाले आहेत का? मी त्यांच्याकडे काही मागितले आहे का? त्यांच्या निर्णयांना कधी मान दिला आहे का? तुला माहीत आहे मी या मुलाबद्दल इतका आग्रही का आहे? कारण मला नको आहे की माझ्या लेकराला ती कमतरता जाणवावी जी मी आयुष्यभर अनुभवली. त्याचा आवाज आता विरघळत चालला होता. मी इच्छितो की माझ्या लेकरावर मनापासून प्रेम करावे. त्याला तो आनंद देऊ जो मला माझ्या आईवडिलांकडून कधीच मिळाला नाही. सानिकाची मान खाली झुकली. ती शांतपणे त्याच्या भावना ऐकत होती. अर्जुनने दीर्घ श्वास घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाला की मी तुझा फार मोठा अपराधी आहे. मी तुला त्रास दिला, तुला सोडून अमेरिकेला गेलो. तुझ्या अवस्थेचा, तुझ्या एकटेपणाचा मला काहीच अंदाज नव्हता. माझ्यासाठी ते सगळं एक खेळ होतं. मी लग्नही फक्त तुझ्या म्हणण्यावर केलं, नाहीतर माझा हेतू फक्त तुला वापरून सोडून देण्याचा होता. सानिकाच्या डोळ्यात पाणी तरळले. तिचे हृदय धडधडू लागले. अर्जुन थांबला, पण पुढे म्हणाला की म्हणतात ना, देवाला हवे असेल तर तो माणसाला कधीच भरकटू देत नाही. कदाचित देवाने तुझ्या मार्फत मला सुधारायचे ठरवले होते. तो दरवाजाजवळ गेला, थांबला आणि हलक्या आवाजात म्हणाला की शक्य झाले तर मला माफ कर. असे म्हणत त्याने दार उघडले आणि बाहेर निघून गेला. सानिकाने नजर त्याच्यावर रोखली होती. वेळ हळूहळू सरकत गेली. रात्रीच्या शांततेत अर्जुन हळूच मालतीबाईंच्या खोलीत शिरला.
खोलीत मंद नेसर प्रकाश झगमगत होता. मालतीबाई जाग्याच होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता, पण डोळ्यात शांतता होती. अर्जुन हसत त्यांच्या जवळ बसला. त्यांनी आनंदाने त्याच्या हातात हात घेतला आणि म्हणाल्या की मला आधीपासूनच माहीत होते अर्जुन, हे मूल कुणाचे नाही, माझ्या नातवाचे आहे. त्यांच्या आवाजात माया आणि विश्वास होता. अर्जुन काही बोलणार इतक्यात त्या पुढे म्हणाल्या की ज्या पद्धतीने तू या मुलीचा हात धरून मला भेटायला आणलंस, ज्या पद्धतीने तिच्यासाठी बेचैन होतास आणि ज्या तऱ्हेने तू तिची काळजी घेतोस, बाळा, मला सगळे समजते. मला त्या दिवशीच खात्री झाली होती की ती मुलगी तुझी पत्नी आहे आणि ते मूल तुझेच आहे. अर्जुनने मान खाली घातली. त्याचा आवाज मंद आणि जड झाला. आजी, मी फार मोठी चूक केली. तिला एकटीला सोडून गेलो. मला माहीत होते की तिच्या घरचे तिला स्वीकारणार नाहीत. मला समजत नाही माझे हे पाप कसे धुऊ. मला स्वतःचीच लाज वाटत आहे. मालतीबाईंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. माझ्या मुला, तू जे केलेस ते फार वाईट होते, पण तू तुझी चूक मान्य केलीस आणि त्याची भरपाई केलीस. तू या मुलीला साथ दिलीस, तिचे रक्षण केलेस आणि तिला खरे सिद्ध केलेस. बाळा, तेवढे पुरेसे आहे. देव माफ करणार आहे, मला खात्री आहे. ती मुलगीही तुला माफ करेल. आता फक्त प्रार्थना कर की ईश्वर तुला निरोगी अपत्य देईल. अर्जुन शांतपणे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत होता. मग हलक्या आवाजात म्हणाला की आजी, मला रिसेप्शन करायचे आहे, छानपैकी. मला सगळ्यांना सांगायचे आहे की ती माझी पत्नी आहे आणि मी तिला अभिमानाने स्वीकारतो आहे. मालतीबाईंच्या डोळ्यात आनंदाने अश्रू तरळले. शाब्बास बाळा, हीच वेळ आहे सगळं ठीक करण्याची. थोडा वेळ थांबून अर्जुनने सावधपणे विचारले, पण आजी, बाबा? ते काय? ते कधीच मान्य करणार नाहीत. ते कधीच सानिकाला स्वीकारणार नाहीत. मालतीबाईंनी दीर्घ श्वास घेतला. बाळा, सगळं काही एका दिवसात होत नाही, वेळ लागतो. पण शेवटी सत्याचाच विजय होतो. जर तू खऱ्या मनाने ठाम राहिलास तर देव सगळ्यांची मने बदलेल. फक्त तू तुझ्या पत्नीसोबत खंबीरपणे उभा राहा. अर्जुनने त्यांच्याकडे निश्चयाने पाहिले आणि म्हणाला की मला त्यांच्याकडून काहीच नको आहे आजी. मी ही हवेली सोडून चाललो आहे. माझ्या मुलाला चांगले भविष्य द्यायचे आहे. जर मी इथे राहिलो तर त्याला फक्त द्वेष आणि संकुचितपणा मिळेल. मला नको आहे की माझ्या मुलाला त्या जखमा मिळाव्या ज्या मला मिळाल्या. मालतीबाईंनी मान डोलावली आणि म्हणाल्या की जा बाळा, हेच योग्य आहे. पण मनात कुठेही दुःख किंवा तक्रार ठेवू नकोस. सगळं ईश्वराच्या हवाली कर. खोलीत शांतता पसरली. फक्त भिंतीवर चालणाऱ्या घड्याळाची टिकटिक चालू होती. आता एक निर्णय, एक बदलता काळ आणि एक नवा प्रवास सुरू होणार होता. 1 महिन्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर रात्रीचे सावट दाटले होते. सगळीकडे शांतता होती, पण अर्जुनच्या मनात वादळ घुमत होते. तो कॉरिडॉरच्या पांढऱ्या भिंतीला टेकून शांतपणे उभा होता. त्याच्या डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर बेचैनी आणि मनात प्रचंड काळजी होती. आत ऑपरेशन थिएटरमध्ये सानिकाची डिलेव्हरी सुरू होती. ती मुलगी जिने गेल्या 3 महिन्यात त्याच्यासोबत फक्त दुःख भोगले होते, आता त्याच्या लेकराला जन्म देणार होती. अर्जुनची नजर ऑपरेशन थिएटरच्या बंद दरवाजावर खेळली होती. मालतीबाईंचे शब्द त्याच्या मनात घुमत होते. तुझी पत्नी तुझ्या लेकराला जन्म देते आहे. अर्जुनच्या मनात प्रेमाचा आणि काळजीचा लोट उसळत होता. तो कॉरिडॉरच्या पांढऱ्या भिंतीला टेकून उभा होता, पण त्याचे पाय थरथरत होते. त्याच्या मनात फक्त एकच प्रार्थना घुमत होती की हे देवा, माझ्या बाळाला आणि सानिकाला सुरक्षित ठेव. माझी पत्नी गुन्हेगार नाही, ती माझा श्वास आहे. तिला काही होऊ देऊ नकोस. तिला तुझ्या संरक्षणात ठेव. त्याच्या हृदयात भीती आणि आशेचा विचित्र संगम दाटला होता. थोड्या वेळाने ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. एक नर्स बाहेर आली आणि तिच्या मागोमाग लेडी डॉक्टर दिसली. डॉक्टरच्या हातात लपेटलेले एक छोटेसे नाजूक अस्तित्व होते. जेव्हा त्या बाळाने रडायला सुरुवात केली तेव्हा अर्जुनच्या हृदयाची दुनिया जणू हलली. डॉक्टरांनी हसत बाळ त्याच्याकडे पुढे केले आणि म्हणाल्या की अभिनंदन, मुलगा झाला आहे. अर्जुनने हळूच आपले हात पुढे केले. जेव्हा ते बाळ त्याच्या हातात आले तेव्हा त्याने डोळे मिटले आणि अंतःकरणातून देवाचे आभार मानले. काही क्षण तो फक्त त्या बाळाकडे पाहत राहिला. निरागस चेहरा, त्याचा मुलगा, त्याचा वारस.
स्वतःवर ताबा न ठेवता त्याने बाळाला छातीशी घट्ट धरले आणि रडू लागला. धन्यवाद देवा. तो काही वेळाने सावरला आणि डॉक्टरांकडे पाहत म्हणाला की माझी पत्नी कशी आहे. डॉक्टरने हलक्या स्वरात त्याच्या खांद्यावर हात ठेवत उत्तर दिले की सानिका ठीक आहे. थोड्या वेळाने तुम्ही तिला भेटू शकता. अर्जुनने मान डोलावली. त्याचा आवाज जणू घशात अडकला होता. वेळ जणू थांबून गेली होती. हळूहळू क्षण सरकत गेले. शेवटी जेव्हा भेटण्याची परवानगी मिळाली तेव्हा तो दरवाजाकडे गेला. आज सानिका थकलेल्या अवस्थेत खाटेवर पडली होती. तिचा चेहरा दमलेला होता, पण डोळ्यात तीच निरागस चमक होती जी अर्जुनने पहिल्यांदा पाहिली होती. त्याने हळूच पावले टाकली, तिच्या जवळ बसला आणि तिचा हात धरला. मग आपले कपाळ तिच्या कपाळावर टेकवत तो म्हणाला की मला माफ कर सानिका. मी फार लज्जित आहे. मी तुला सोडून जायला नको होते. मला माहीत नव्हते की वेळ मला एवढे हलवून टाकेल. तू माझी पत्नी आहेस, माझ्या मुलाची आई आहेस. मला सोडून जाऊ नकोस. मला तुला आणि माझ्या मुलाला एक नवे आयुष्य द्यायचे आहे, एक सुंदर आणि परिपूर्ण आयुष्य. कृपया सानिका, मला माफ कर. सानिकाने हळूच हसत त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात ओलावा होता, पण तिचा स्वर शांत होता. अर्जुन, कोणती आई स्वतःचे आयुष्य घडवण्यासाठी आपल्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करते? मी तुला तेव्हाच माफ केले होते जेव्हा तू माझ्या पायांना तेल लावलेस. जेव्हा तू मला तुझी पत्नी म्हणालास तेव्हाच मी विरघळले होते. फक्त तोंड उघडून काही बोलले नव्हते. तू माझ्या मुलाचा बाप आहेस आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात खास माणूस आहेस. अर्जुनच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. त्याने हळूच तिला आपल्या मिठीत घेतले. सानिकानेही आपल्या अशक्त हातांनी त्याला घट्ट धरले. तो क्षण शांत होता, पण दोघांच्या हृदयात खूप काही बोलले जात होते. ती एका नव्या आयुष्याची सुरुवात होती. दुःख, विरह आणि द्वेषातून बाहेर पडलेलं हे आयुष्य प्रेम आणि पश्चातापाच्या स्पर्शाने गुंफलेले एक सुंदर चित्र बनले होते. काही दिवसानंतर अर्जुन आणि सानिका आपल्या नवजात मुलासह हवेली सोडून शहरातील एका छोट्या पण सुखद फ्लॅटमध्ये स्थायिक झाली. मालतीबाईंनी त्यांना आशीर्वाद देताना सांगितलं की बाळा, तुम्ही तुमचे आयुष्य नव्याने सुरू करत आहात. तुमच्या मुलाला प्रेम आणि सन्मान द्या. माझा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. अर्जुनने आपला व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेला आणि सानिकाने आपल्या मुलाची काळजी घेताना स्वतःच्या स्वप्नांना पुन्हा जागवले. ती एका स्थानिक संस्थेत सामील झाली, जिथे ती गरोदर महिलांना आधार देण्याचे काम करू लागली. निर्मला मॅडम आणि अर्जुनचे वडील यांनी सुरुवातीला त्यांच्या निर्णयाला विरोध केला, पण मालतीबाईंच्या मध्यस्थीमुळे त्यांनी हळूहळू सानिकाला स्वीकारले. अर्जुनने आपल्या मुलाचे नाव अभय ठेवले, ज्याचा अर्थ निर्भय. त्याला वाटले की हे नाव त्याच्या नव्या प्रवासाचे प्रतीक आहे, जिथे तो आपल्या मुलाला आणि पत्नीला नेहमी सुरक्षित ठेवेल. एका संध्याकाळ अर्जुन आणि सानिका आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीत बसले होते. अभय त्यांच्या मांडीवर खेळत होता. सूर्य मावळत होता आणि आकाशात लाल नारंगी रंग पसरले होते. सानिका हलकेच अर्जुनच्या हातावर हात ठेवत म्हणाली, तुला माहीत आहे, मी कधीच विचार केला नव्हता की आपण इथे पोहोचू, पण तू मला आणि अभयला एक नवे आयुष्य दिलेस. अर्जुनने तिच्याकडे पाहत हसत म्हटले की सानिका, तू मला माणूस बनवलेस. मी तुझा आणि अभयचा सदैव ऋणी राहीन. त्यांच्या हसण्याचा आणि अभयच्या किलकिलण्याचा आवाज हवेत मिसळला. तो क्षण परिपूर्ण होता, प्रेम, विश्वास आणि एका नव्या सुरुवातीने भरलेला. त्यांनी एकमेकांना आणि आपल्या मुलाला वचन दिले की ते कधीही एकमेकांना सोडणार नाहीत. त्यांचे आयुष्य आता दुःख आणि पश्चातापाच्या सावलीतून बाहेर पडले होते आणि त्यांच्यासमोर फक्त आनंद आणि एकतेचा प्रकाश होता. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ती लाईक करा आणि शेअर करा. अशाच भावनिक आणि प्रेरणादायी कथांसाठी पुन्हा भेटू. धन्यवाद.